Any other matters with the permission of the जस्ट 8 days झाला सगळ्यांक एक दीस अपयता सगळ्यांकडे एकत्र डिबेट कोणी वचेरी इफ एनीवन इज गोइंग ऑन लीव ही हॅज टू गिव द रिप्लेसमेंट इन द ऑफिस त्याशिवाय कोणी लीव वचेनी हे आता याच्या पुढे घालूया आयज मीटिंग आणि ऑन द वे ही टोल्ड व्हाट आय सपोज टू डू नाउ सो हेच व्हाट विल डू आम्ही तुका अध्यक्ष म्हणला आम्ही देखील चलपा जाय म्हणून आम्ही येली तेच आम्ही हॉटेल आम्ही सारखी लाईनिंग करूया त्यांच्याकडे क्लियर इंडिकेशन मिळणार आमका की जागा आयडेंटिफाय कर सो ते आम्ही करूया कन्सर्न एमएलए उल्हास निवेकरान तेका प्रश्न विधानसभेत मांडलो तेन्ना मुख्यमंत्री आणि पंचायत मिनिस्टरान जाल्यार आयडेंटिफाय करा आम्ही तो बेस घेऊन आयज हांव तेजेर उलयला की आयज आमी हो ठराव मांडून तेका काडया एज्युकेशन फाटी तुमी कितें एसटी रिजर्वेशन बिल जे आसा हे बिल लोकसभे भितर परत घातलेले 3 फावटी बिल दवरले एक 2 फावटी त्या बिलाक भरपूर विरोध जालो पण तिसरी फावटी आवाजी मतदानात त्या बिलाक बऱ्यापैकी सपोर्ट जालो म्हणजे सपोर्ट जालो आणि ते बिल लोकसभे भितर पारीत जाले त्याचबरोबर 2 दीस पयलीं राज्यसभे भितर हे बिल जे आसा हे बिल परत एकदा दवरले त्याही राज्यसभेक सुद्धा तशें पळयत जाल्यार विरोध आसलो भरपूर बोवाळ जाल्लो आवाज जाल्लो तरी आसतना परत एकदा राज्यसभे भितर सुद्धा म्हणजे मतदानांतल्यान ते बिल पास जालें आणि हे विरोध जो आसा हे खुबशे काँग्रेसवाले विरोध करताले म्हाका दिसता मुद्दम सांगूंक सोदता की ट्रायबल लोकांचे बरे जाल्ले ह्या काँग्रेसवाल्यांच्यान पळोवपाक जायना हांव खऱ्यांनीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांचे अभिनंदन करता आणि त्यांना देव बरें करूं म्हणटा कारण तेणे हेजे व्हडलें बिल जे आसा हे आमच्या गोंया भितर लागू केलें तेणें एसेंब्लीन तो आमचो जिल्हा पंचायत विशीं तेणें तो ठराव मांडलो की आमच्या जिल्हा पंचायतीन स्टाफ किंवा इंजिनियर शॉर्टेज आसा त्या खातीर आनी ताणें दुसरो आनीक ठराव मांडलो की जिल्हा भवन जाय म्हणून आनी ते खातीर हांव आमचो एमएलए उल्हास निवेकर ताचे सगळ्या जिल्हा पंचायतीच्या वतीन हांव तांचें अभिनंदन करता कॉंग्रेच्युलेशन करता जो आमचो ताणें ठराव मारलो सगळे एसेंब्ली पळयल्या आमी फाटली एसेंब्ली पळयल्या तो जिल्हा पंचायतीन खंय ना खंय एक प्रश्न तो आमचो एसेंब्लीत मांडटालो आनी तेजी दखल तो मुख्यमंत्री किंवा कन्सर्न कोण मिनिस्टर आसता किंवा सभापती तो मानून घेतालो त्या खातीर ते परत एक फावटी उल्हास निवेकर एमएलए तेजें हांव अभिनंदन करता तशेंच जेन्ना उल्हास निवेकरान तो ठराव मांडलो आनी जिल्हा भवन जाय म्हटलें त्या टायमार ताका म्हणजे मिनिस्टरान सांगलें पंचायत मिनिस्टर किंवा सीएमान सांगलें की जागो आयडेंटिफाय करा म्हणून तेन्ना जागो आयडेंटिफाय करता तेन्ना खंय कोणेच मेंबर आसलें तेणें हें करूं बट दवल्ले कॉन्स्टिट्युन्सी जिल्हा पंचायत किंवा नावेली मतदारसंघ हो म्हाजो मतदारसंघ आसा त्या मतदारसंघान आपले एज्युकेशन डिपार्टमेंट स्कूल हबाक लागून 1,21,000 जमीन एक्वायर केलेली आसा त्या खातीर हांव तुमच्या मार्फत मागता म्हाजो एक डिमांड आसा की हे जे 1,21,000 ही जमीन एक्वायर केलेली आहा त्या जिल्हा भवना लागून 5,000 स्क्वेअर मिटर आमी एज्युकेशन डिपार्टमेंटा कडेन किंवा कन्सर्न डिपार्टमेंटा कडेन आमी मागचे तशेंच जिल्हा भवन प्लस ते कम्युनिटी हॉल जालो फाल्यां जाल्यार एक आमकां जिल्हा पंचायतीक फाल्यां इन्कम जावपाक शकता इन्कम सोर्सीस येवपाक शकता किंवा बाकीचे ते एक्टिविटीज करपाक शकतले त्या खातीर म्हाजो एक डिमांड आसा तुमच्या सरकारच्या मार्फत अध्यक्षा कडेन किंवा सीओ कडेन हे तुमी एज्युकेशन डिपार्टमेंटाक हो तुमी ठराव मांडचो हो ठराव पयलीं ऑलरेडी मांडिल्लो आमी ऑलरेडी लेटर सुद्दां आमी एज्युकेशन डिपार्टमेंट 700 मिटरांचेर तो एक व्हडलो एक ओनर आलो भाडकार तेगे 5 लाख स्क्वेअर मिटर लँड आहा ते आमगे ओल्ड ऑफिसासान जस्ट 700 मिटरांचेर सात तेकोनूय लागीं तेकोडे हांवें रिक्वेस्ट केलो मातशें आमकां इल्लो जाग जिल्हा भवन बांदपाक सो तेणें 2,000 स्क्वेअर मिटर दिवपाक तो सगळो एग्री जालो हिंगा जिल्हा मिटिंगे हाडलें 2 फावटी मागीर 2 हाडलें मागीर तितून कमिटी काडया म्हणलें कंस्ट्रक्शन कमिटी काडपाक
कोण हांव तेजो कन्स्ट्रक्शन हांव न्हू तितून मदें कोण हो जात म्हणटा तो जात म्हणटा आनी कितें जात म्हणटा कोण सारको 1% तितून कन्स्ट्रक्शनाक नॉलेज नासलो मनीस जात म्हणून डिमांड करूंक लागलो दया पागी नांव घेता म्हाका घाट साहित्य दया पागी आनी एकल्याक जावपा नाकारलो तेगे नांव घेयना कळ्ळें न्हू अशें करून कोण 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 मागीर हांव चयलो आनी मुगे हिंग लागीं तें घरा बोगले सो म्हाका हांवें हें प्रोपोजल हाडलां तें जिल्ला भवन बरे भशेन जावपा जाय आनी ते मेंबरां मदें 100% नॉलेज आसलो हांव आसलो कन्स्ट्रक्शन हितून सो एक कोताय तेचून हांवें भटकराक सांगिल्लें चल तूं दिना म्हूण सांग कोण काबार आनी तें काबार जालें अशें कोन्न आतां तुमी थिंग जाय अशीं वर्स वयतलीं हो एग्जाम्पल दिता तुमकां. आज आमची जिल्हा पंचायतीची मिटींग बऱ्या पद्धतीन जालेली आसात. सगळ्या मेंबरांनी त्यांचे पॉइंट्स मांडले तशेंच खुबशे रिझोल्युशन्स आमी घेतलेले आसात गव्हर्नमेंटाचें अभिनंदन करपाक. पहिल्या सुवातेर एडमिनिस्ट्रेटीव फंड जो आमचो पेंडींग आशिल्लो आतां पर्यंत जे फंड आयला तेतून एडमिनिस्ट्रेटीव फंड एक पेंडींग आशिल्लो आनी तशेंच आमचे अंडर 15 फायनान्साचो एक इन्स्टॉलमेंट बाकी आसा. तेतूंतले काल ऑफिसान बसून आमी सगळे हांवें स्वता फॉलोअप केला आनी आयज सकाळी तो एडमिनिस्ट्रेटीव फंड 4.5 करोडाचो फंड आयज अलॉट जालेलो आसा आमकां. एक खुशीची गजाल आनी एक बरी बिगिनींग म्हटल्यार हरकत ना. बऱ्यांतलो बरो आयची मिटींग जालेली आसा आनी तेतून जायते आमी इश्यूज घेतलेले. तेतून प्रिया आमचे आसा हेचे ताणें एक इशू मांडलेलो तो म्हटल्यार आमचे एडमिनिस्ट्रेटीव फंड आतां आयलेलोच आसा. सो ऑफिसान जे कितें कमतरता आसतात जेणे करून बिलां जायनात कितें कॉन्ट्रॅक्टराची बिलां पेंडींग उरता कंप्युटर सारके आसनात त्याच भशेन जेन्ना जिल्हा पंचायत मेंबर येतात तेन्ना जेई वांगडा डिस्कस करपाक ताका प्लेस नासता. सो ते जागो सारकी करपाची रिनोवेट करपाची हे ताणें प्रपोजल मांडला एडमिनिस्ट्रेटीव फंडांतल्यान. त्याच पद्दतीन वॉश बेसीन सुद्दां आमचे सारके ना म्हटल्यार एक एडमिनिस्ट्रेटीव कितें तरी फंड यूज करून एक रिनोवेशन करपाचें म्हणून ताणें मांडलेलें आसा. दुसरें म्हटल्यार जिल्हा पंचायती अंडर रिझोल्युशन घेतलेले आसा ते बाकीचे जे म्युनिसिपालिटी अंडर जे टेम्पररी स्टेटस दिलेले आसा डेली वेजीस जे वर्कर जे आसा तांकां त्याच पद्दतीन कित्याक तांकां 10 वर्सां माहीत जालेली आसात आनी स्टील तांकां कांयच स्टेटस ना म्हणून आमचे गोंयचे मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यांनी तांकां टेम्पररी स्टेटस दिलेले आसा तेंचें काम कन्सिडर करून. त्याच पद्दतीन आमच्या जिल्हा पंचायतीमध्ये जे 7 वर्सां 10 वर्सां अशी ज्यांची कामां जालेली आसात कॉन्ट्रॅक्ट बेसिसाचेरच आसात पण ते परमनंट ना पूण तांकां खूब वर्सां जालेली आसात. सो तेंची एक मागणी आसा की तांकांय एक टेम्पररी स्टेटस आमच्या गव्हर्नमेंटा कडल्यान तांकां मेळचो म्हणून. सो तो एक रिझोल्युशन आमी घेतलेलें आसा आयज आनी तें आमी रिझोल्युशन घेवन वयर आमी गव्हर्नमेंटा कडेन पावयताले. तशेंच थर्ड इशू आयलो म्हटल्यार आमचे जिल्हा पंचायतीन रिझोल्युशन घेतलेलें तें म्हळ्यार थर्ड डिस्ट्रिक्ट जो सध्या गाजत असलेलो इशू आसा आमच्या अख्ख्या गोंयांत की थर्ड डिस्ट्रिक्ट जाय कित्याक लोक वाडलेले आसा पॉप्युलेशन वाडलेलें आसा प्लस जे रिमोट एरियाज आसात त्या एरियांतल्यान लोकांक ट्रान्सपोर्टेशनाचो प्रॉब्लेम जाता. बाकीचे खुबशे अशे रिजन्स आसा ग्राउंड्स आसात जेणे करून एक थर्ड जिल्लो जावपाची एक गरज ही काळाची गरज जावन आसा. सो तेच पद्दतीन आमच्या त्या एरियांतले जे आमचे जिल्हा पंचायतीचे आमचे मेंबर्स आसात वा आमचो सुरेश केपेकर आसात आमचो सिद्धार्थ देसाई आमचो उपाध्यक्ष तशेंच आमचो बाब खुशाली आसत आमची संजना वेळीप आसत सगळ्यांनी तेंचे इशू मांडलेले आसा. तेंचे म्हणणे आसा की थर्ड जिल्लो जो आसा तो सांगे नाजाल्यार कुडचडे नाजाल्यार केपें ह्या एरियान जावचो म्हणून. सो ते रिझोल्युशन आमी त्या पद्दतीन गव्हर्नमेंटा कडेन पावयताले. त्याच पद्दतीन ST मेन जो इशू सध्या चल्लेलो आसा अख्ख्या आमच्या भारत देशात तो ST रिझोल्युशन हाडल्या बद्दल बिल जे पास केलेले आसात जावं ते राज्यसभेन जावं ते आमचे लोकसभेन त्या बद्दल आमचे जिल्हा पंचायतींनी तेंचे आभार मानलेले आसात आनी तांकां कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन केलेले आसात की जेणे करून ST लोकांक खंय तरी न्याय मेळ्ळो अशें एक फिलींग तेंचे जे जालेले आसा ते आयज ZP तर्फे ते फिलींग भायर सरलेले आसा आनी तेंचे ते रिझोल्युशन घेवन आमी कन्सर्न आमचे गव्हर्नमेंटाक धाडटाले. त्याच पद्दतीन जशें हांवें म्हटलेलें जेन्ना म्हाजी अपॉयंटमेंट जाली एज अ प्रेसिडेंट की जिल्हा भवन हो एक मेन इशू आसा गेले 5 वर्सान आणि आम्ही लास्ट असेंब्लीत पळयल्लें की आमकां सांगलेलें की एक खंय तरी जागो आयडेंटिफाय करा आनी आमी तुमकां दिता म्हणून. त्या पद्दतीन आमी जागो आयडेंटिफाय केलेली आसा आतां आनी आतां म्हटलें की फाटीं रिझोल्युशन घेतलेलें सो ते कशें खंय हाडलेलें आसा. सो पयलींचे सगळे कॉरस्पॉन्डन्स प्लस आत्तां आयडेंटिफाय केलेली जागो जी दवर्ली हांगा आसात एज्युकेशन डिपार्टमेंटा अंडर. सो तेतूंतले आमी एक 5,000 स्क्वेअर मिटर आमी मागताले जेणे करून आमचें जिल्हा भवन जातलें.
सेकंडही आम्ही ऑप्शन दवरलेले आसा आमचे बाब डॉमिनिक गांवकर त्यांच्यानी एक आमकां जागो आयज दिलेली आसात सो फर्स्ट सेकंड अशे ऑप्शन 2 ऑप्शन आमकां आयज मेळ्ळे आसात जेणे करून आमी जिल्हा भवन हाडपाचो पुराय आमी प्रयत्न करतले ह्या जे कितें आमचो टर्न ते आतां जो इशू करंटली जो चालू आसा एनिमल हजबंड्री डिपार्टमेंटा अंडर वॅक्सिनेशन ऑफ डॉग्स आनी ते सो तोय इशू आमचो बाब नावेलीचो बाब आमचो हेणे परेशान काडलेलो सो तेय आमी रिझोल्युशन घेतलेले आसात मागीर फुडलो इशू जो आमच्या दीपक बाबान काडलो तो म्हटल्यार फॉगिंगाचो म्हणल्यार फॉगिंग बीन जाता पण पंचायती अंडर जाता फॉगिंग जावं ग्रास कटिंग जावं पण झेडपी अंडर आमकां सेपरेट अशे फंड आसनात पूण जे आसा ते एज अ जिल्हा पंचायत मेंबर आमी ते आतां घेतला रेजोल्युशन पण एज अ जिल्हा पंचायत मेंबर दे कॅन ऑलवेज फॉलो विथ द कन्सर्न पंचायत कित्याक पंचायत ही तेंच्या अंडर येता त्याच पद्दतीन आमी केन्ना केन्ना तांकां घेवपाक फॉगिंग मशीन बीन अशें केन्ना दिता जेणे करून ते तेंच्या एरियान ताचो वापर करू शकता तिसरे गजाल तेंच्यांनी सांगला की बजेट जे आमचे ऑनरेबल सीएमान असेंब्लीन पास केलेले हाडलेले आसात ते बजेट खरोखर एक तोखणाय करपा सारखे बजेट आसात आणि गरीबातल्या गरीब मनशाक त्याचो फायदो झालेलो आसा तेका लागून तांकां एक अभिनंदनाचो ठराव आमी सगळ्या जिल्हा पंचायती मार्फत आमच्या ऑनरेबल सीएमा कडेन पावोवपाचो हो ठराव आयज आमी घेतलेलो आसा तशेंच अंडर 15 फायनान्सा अंडर एक जो इन्स्टॉलमेंट उरलेलो तो बेगिनातल्या बेगीन आमी हाडपाचो हे आमच्या दीपक बाबान मानला आणि ते आमी मानून घेतला आणि जाता तितले आमी प्रयत्न करतले होय फंड आमी हाडपाचो फुडले आसात ते स्ट्रीट लाईट बारीक बारीक इश्यू जे हाडलेले तेही आमी स्ट्रीमलायनीन घालतले आणि लास्ट पॉइंट जो आमचो असलेलो तो म्हटल्यार आमचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क जे हांव सदांच पयलींसून जेन्ना हांव अध्यक्षान आसलेले एज अ मेंबर उलयताले तेन्नाय म्हाज्या फुडें तोच क्वेश्चन आसलो की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क खंय तरी आमचें चुकता म्हणून सो ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क काम सगळें करता बट खंय तरी कोऑर्डिनेशन खंय तरी एकमेका कडेन कॉन्टॅक्ट करपाक कम्युनिकेशन करपाक खंय तरी आमी कमी पडटा सो ते स्ट्रीमलायन करपाचो हेच्या फुडें आमचो प्रयत्न आसतलो अशा रितीन ही आयची मिटींग ही खूप खेळीमेळीन आनी बऱ्या तरेन जालेले आसात एकमेकाचे विशय समजून घेतलेले आसात आणि साऊथ गोवा जिल्हा पंचायतीन आतापर्यंत खूप बरें काम केलेले आसात उरलेल्या काळानय साऊथ गोवा जिल्हा पंचायत खूप बरें काम करतले अशें हांव आशा करता स्टाफ बीन खंय तुमचो कमी आसा बीन स्टाफ आता आसा तितल्या हेच्यार काम जाऊ शकता पण आसा तेच जर सारखे जर केले जाल्यार काम जाता काम स्टाफ कमी हा म्हणून काम जायना अशें ना दिस इज नॉट एन इश्यू आसा जे टायमार कामां जायना ती कित्याक जायना बिकॉज एकमेकाडे खंय तरी कम्युनिकेशनाक आमी कमी पडटा खंय तरी एक स्ट्रीमलायन करचें पडटा दॅट वीच वी आर कॉन्सन्ट्रेटिंग ऑन दॅट स्ट्रीट लायटीचे कितें म्हणटाले तुमी